कुणाकुणाला माहिती नाही, नवीन अपडेट जे आले आत्ता जेस्टचा, त्याच्यामध्ये ॲटो क्लिकरने बुकिंग कशा उचलल्या जातात आहेत आणि लोकांना कशा बुकिंग ऑर्डर चालल्या आहेत हे आपण बघायचं असेल त्यांनी लक्ष देऊन बघा की ॲटो क्लिकर वापरायचा कसा. आणि ॲटो क्लिकर नवीन अपडेट आत्ताचं जेस्ट जेव्हा अपडेटमध्ये ॲटो क्लिकर लागत नाही म्हणतात आहेत सगळे, त्या अपडेटला ॲटो क्लिकरने कशा बुकिंग उचलायच्या ह्या मी दाखवायला आलेलो आहे. बघा आणि उचला, सगळ्यांनी मिळून धंदा करा, हे माझं म्हणणं आहे. बघू आता कसा ॲटो क्लिकर वापरायचा आणि काय ॲटो क्लिकरचे सेटिंग आहे, काय ओलाला कुठं ॲटो क्लिकर लावायचा, ओलाचं कुठलं व्हर्जन आहे, हे आपण सगळं बघू. आपण आता ॲटो क्लिकर वापरतोय हे आहे ॲटो क्लिकर. ॲटो क्लिकरचे सेटिंग किती ठेवायचे, कुठं अप्रुव्हल द्यायचे, ते इथं लिहिलं आहे ॲटो क्लिकर खालनं लास्टला 3 नंबरला. ह्या ॲटो क्लिकरला ऑन केलं बॅक जायचं हे फंक्शन आले. ह्या फंक्शनमध्ये कुठले ऑन ठेवायचे, कुठले किती सेटिंग ठेवायचे हे सगळं सांगतो. इथं आपण कॅज्युअली मध्ये 50 ठेवतो, 50 ची स्पीड कंपल्सरी. आणि इथं टॉपचं त्यांनी सांगितलं 300 पर्यंत, 300 केली. इथं सेटिंग आहे, सेटिंग मध्ये तुमचा हा जो डॉट आहे, हा डॉटला कमी करायचा असलं कमी होऊ शकतो, मोठा करायचा असला मोठा होऊ शकतो. आपण सगळ्यात लोवर ठेवतो. आणि हेच क्लिकरच्या साईडला पण आहे, छोटा मोठा काय करायचं असेल तर आपण मीडियम मध्येच ठेवू. बॅक आल्याच्या नंतर खालचं तर काय कामाचं नाहीये कुणाच्या, डायरेक्ट ॲटो क्लिकर ऑन करू आता आपण. आता ओलाचं वर्जन कुठलं आहे आणि ॲटो क्लिकर कुठं लावायचा हे आहे ओलाचं वर्जन. ओलाचं वर्जन काय चेंज नाहीये ह्यावेळी, जे ओलाचं वर्जन आहे तेच आहे. ओलाचं वर्जन पण तुम्हाला दाखवतो मी, 99/162 आता जस्ट अपडेट झालेलं. आता आपण बुकिंग कशी उचलायची हे बघू. आता ह्याला हे वर्जन बघितलं तुम्ही, साधं सिंपल वर्जन आहे, आज काही धंदा केला नाही आपण, त्याचा दाखवण्यासाठी चालू आहे. आता रोजचा धंदा बघायला गेलं तर आपण किती करतोय हे बी बघू की ॲटो क्लिकरचा फायदा. फक्त हे कालचा धंदा होता, 1000 रुपये झालेला. मागच्या महिन्यात फक्त 7 दिवसामध्ये 6000 रुपये. फक्त ते ॲटो क्लिकरमुळे बुकिंग कुणाकुणाला उचलता येत नव्हतं, मी पण त्याच्यातलंच होतो की मला बी बुकिंग बसत नव्हत्या, प्रॉब्लेम येत होते, भरपूर येत होते, फेस केले मी. आणि मी ही तोडगा हुडकून काढलेला आहे की सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे. ओलाची स्क्रीन वरच्या साईडला ठेवायची नाही, उबरची स्क्रीन वर घ्यायची. उबरची स्क्रीन वर घेतली, आता इथं 3 घेतलेत मी. आता इथं कुठंतरी ओलाचे बुकिंग वाचतात, ते बघायचं कुठं वाचतात. वरच्या साईडला ज्यावेळी ओपन असतं त्यावेळी खाली वाचतं इथं, आणि ज्यावेळी ओपन नसतं त्यावेळी वरच्या साईडला येतं इकडे कुठं ना कुठं तरी. आपण वरच्या साईडला बघायचं कुठं वाचतात बुकिंग. आता मी तिथं ॲटो क्लिकर लावतो, बघा असं वरच्या साईडला येतं. त्यावेळी वरच्या साईडला आल्याच्या नंतर ॲटो क्लिकर इकडच्या कॉर्नर इग्नोर जे जवळ कटचं लिहिलंय त्याच्या इकडच्या साईडला अर्धच जेवढं कमी असेल तेवढं ठेवायचं तिकडच्या साईडनी. हे तिसरं आहे. तर परत लावतो, एक सेकंड. हे अर्ध झालं. असं सेट करून घ्यायचं. कुठंही बघा, बघून घ्या ऑटो क्लिकर कुठं वाचते. इथं मला बुकिंग वाचते, मी इथं ठेवलेलं. थोडस वाटलं तर मला वाटतंय थोडस मधल्या साईडला पाहिजे ऑटो क्लिकर. आता सेट केले आपण हे. आता बुकिंग वाजल्याच्या नंतर आपण बघू की बुकिंग बसती का नाही. आपण परत आलोय उबरच्या स्क्रीनवर. आता बघू ॲटो क्लिकर बुकिंग वाजल्याच्या नंतर बसती का नाही. बुकिंग वाजायला किती वेळ लागला आता माहिती नाही, पण वाजले मी उचलून दाखवणार तुम्हाला बसती का नाही. तुम्ही बघा, काही काहींचा काय प्रॉब्लेम येतो की इथं दणका दिला की ओलाचा ऍप ओपन होतो. तो कशामुळं, ज्या साईडने पट्टी ओपन होती त्या साईडला जर बसलं दणका तुमचा, म्हणजे बुकिंग त्या जागेवर क्लिक केलं तुम्ही तर तुमची बुकिंग बसली जाते. आणि जर ती पट्टी हळूहळू मागच्या साईडला ज्या जागा हळूहळू चालली ना त्याच्या बॅक साईडला जर बुकिंगला तुम्ही क्लिक केलं तर ते ऍप ओपन करते, नंतर तुम्हाला परत क्लिक करा म्हणते. त्याच्यामुळं ज्या साईडने ओपन होतोय ऍप त्या साईडला जेवढा कमी मध्ये असेल इकडच्या साईडने स्टार्टिंग, तिथंच दणका द्या. तिथं दणका दिल्याच्या नंतर तुम्हाला बुकिंग 100% बसणार आहे.
आता बघू मला काय बसते का नाही. मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलोय म्हटल्यावर तुमच्या समोर मी लाईव्ह दाखवतो उचलून. आपल्याला बुकिंग वाजते. आता बुकिंग वाजते बघा. क्लिक केलं, बुकिंग बसली, ओपन झालं. बुकिंग बसली का नाही बघा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर. काहीतरी चेंजेस केलं का, फक्त मी ॲटो क्लिकरला क्लिक केलं.